बघा, दररोज दुपारच्या जवळपास 3, 3:30, 4च्या नंतर आभाळ आभाळ येते आणि आभाळ आल्याच्या नंतर गरजायला, तसंच पाण्याचे थेंब आणि अलीवेळेस तर सायंकाळपर्यंत खूप पाणी पण पडून जात आहेत. मला सांगायचं आहे की सर्व शेतकरी बांधवांना किंवा मजूर वर्ग किंवा जे बकऱ्या किंवा ढोरं चारायला जातात, घेऊन जातात दूरपर्यंत, तशांनी काळजी अशी घ्यायची आहे की ज्या विजा होतात त्या विजांपासून सावध राहण्यासाठी जर समजा असं थोडक्यात जर समजा वातावरण जर बिघडलं तर त्यांनी नक्कीच जिथे सुरक्षित जागा आहे की नाही, आपले जनावरं किंवा आपण सुरक्षित राहू शकतो, तर अशा ठिकाणी नक्कीच त्यांनी पोहोचलं पाहिजे. बरोबर आहे. कारण अशा याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही पाहिजे किंवा व्हायला नको असं मला तरी वाटतं. तर त्याच्यामुळे, कारण अशा याच्यामध्ये खूप जोराची हवा आणि गारा किंवा वारा पण खूप जोराचा असतो. तर अशा वेळेस झाडं पडू शकते, हे की नाही. इलेक्ट्रिक तार पण शेतातला किंवा कुठल्याही ठिकाणचा जर असेल तर तोही पडू शकतो. तर मग अशा वेळेस आपण सुरक्षित ठिकाणी पोचायला हवं. तर ठीक आहे. तर वातावरण आणखी बिघडलेलं आहे, खूप जास्त अंधार पडलेला आहे. अशाही वातावरणामध्ये काही शेतकऱ्यांना काम करावं लागतं. जसं की जनावरांचा चारा वगैरे उघड्यावर जर असेल तर अशा वेळेस धावपळीनं तो बाहेर कुठे गेला जर असेल त्याला झाकायला जावंच लागतं, आहे की नाही. नाहीतर तो चारा जर समजा ओला झाला तर खराब होऊन जातं आहे. बरोबर आहे. तसेच आपण या टायमामध्ये गहू वगैरे वाळू टाकतो किंवा इतर वाळवण, तर ते सुद्धा अशा वातावरणामुळे ओलं होऊ शकतं. त्याची काळजी आपल्याला घ्यावं लागते, आहे की. ह्या साहजिक सर्वांना समजणाऱ्या गोष्टी आहेत, की नाही. विजा पण होऊन राहिला फ्रेंड्स. 3 एप्रिल 2026 मार्च महिन्यामध्ये बघा, अशा प्रकारे पाणी दररोज येऊन राहिला. ठीक आहे, सांगितल्यानुसार, वातावरणाच्या अंदाजानुसार. मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये अगोदरपासून पाणी चालू झालं होतं आणि खूप पाणी पडला होता. उन्हाळ्याची ज्यांची पिकं होती, जसं मूग असते, तीळ असते, शेंगदाणा असतो, तर त्या पिकांचे खूप नुकसान झाले होते. शेवटी म्हणजे हाती आलेलं पीक जे काढायचं टायमिंग असते मेच्या एंडिंगला, तर ते सर्व त्याचं नुकसान झालं होतं. आणि त्यामुळे ते नुकसान भरपाई वगैरे जे आहे ते शेतकऱ्यांना त्याचासुद्धा त्रास सहन करावा लागला. म्हणजे निसर्गाने साथ दिला तर शेतकऱ्याला मिळते, नाहीतर ते भेटत नाही, आहे की नाही. असं शेतकऱ्याचं जीवन असतंय. बघा अशा वातावरणामध्ये हे दोघंही खेळून राहिलंय. बघा.